नमस्कार मंडळी. मी डॉक्टर मनोज पाटील, डेंटिस्ट. सध्या मला दोन गोष्टींबद्दल तुमच्याशी काही इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे. एक म्हणजे व्हॅक्सिनेशनबद्दल. तर मला असं सांगायचं आहे की कुठलेही जेव्हा आजार येतात, तर हे जेव्हा आजार येतात, साथीचे आजार म्हणा, तर ते आजार आल्यानंतरच त्याच्यावरती व्हॅक्सिन्स आलेत. तर व्हॅक्सिनेशनबद्दलचा गैरसमज सर्वप्रथम काढून टाका. कारण बघा, पूर्वी देवीचे आपण म्हणायचो, पोलिओ झाले, गोवर झाले, ह्या गोष्टींची जेव्हा साथ आली, जेव्हा त्याचे आजार आले, त्यानंतर व्हॅक्सिनेशन्स आले. आणि हे व्हॅक्सिनेशन्स आज आपण बघाल तर आज कुठलंही बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा हॉस्पिटलकडनं एक कार्ड दिलं जातं आणि त्या कार्डवरती एक व्हॅक्सिन्सची लिस्ट असते आणि आपण त्यानुसार कुठलाही विचार न करता करतो. पण जेव्हा हे व्हॅक्सिन्स सुरुवातीला आले होते, त्यावेळेला ह्या व्हॅक्सिन्सला विरोध होता किंवा त्याच्याबद्दलच्या काही गैरसमज होते. तर मला तेच एक सगळ्यांना क्लिअर करायचं आहे की जेव्हा जेव्हा व्हॅक्सिन्स येतात, जेव्हा जेव्हा आजार येतात, गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा हे आजार पूर्वी आले त्यावेळेला हे व्हॅक्सिन्स आलेले आहेत. तर मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया सगळ्यांनी व्हॅक्सिन घ्या. मोठे, वयस्कर, लहान, ज्यानुसार आपल्याला सांगितलं गेलं आहे गव्हर्नमेंटकडनं, शासनाकडनं, त्यानुसार आपल्याला सगळ्यांनी व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. व्हॅक्सिन नाही घेतले तर हा आजार आपल्याला त्याचे काय दुष्परिणाम करेल याच्याबद्दल कोणालाही परिपूर्ण माहिती नाही आहे. तर आता व्हॅक्सिन घेतल्यानंतर मात्र त्या आजाराची सिव्हिअरिटी किंवा होणारं इन्फेक्शन आपल्याला खूप काही त्रास देणार किंवा लाईफ थ्रेटनिंग काही असणार असं नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हॅक्सिन घ्यावं अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. दुसरी गोष्ट, व्हॅक्सिन घेतलं की त्यानंतरसुद्धा आपल्याला प्रिकॉशन्स मात्र तेवढ्याच घ्यायच्यात. एक चांगलं झालं आहे की ह्या आजारामुळे ना आपल्याला एक कळून गेलं की आपली हेल्थकेअर सिस्टीम, आपले इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं अद्ययावत असूनसुद्धा अपूर्ण पडतं आहे. आणि आपल्याला कुठलाही आजार, त्या छोट्या छोट्या गोष्टी असो, साधं आमचं डेंटलचं क्लिनिक असो किंवा कुठले मोठे आजार असो, आपण जेवढी प्रिकॉशन घेणार, जेवढी काळजी घेणार त्या ट्रीटमेंट करताना, आम्ही डॉक्टर लोकंसुद्धा, आणि जेव्हा पेशंट लोकांना त्या गोष्टीचं हे सांगितलं जातं की त्या पोस्ट याच्यानंतर काय फॉलोअप किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आपल्याला एका चांगल्या स्टँडर्डनुसार डेंटलच्या म्हणा किंवा आपल्या हेल्थच्या ट्रीटमेंट्स करणं गरजेचं आहे, हे आपल्या सगळ्यांना आता रिअलाईज झालं आहे. आता मला दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे यायचं आहे. ते म्हणजे ना, आत्तापर्यंत आपण कोरोना आणि कोरोनानंतर जे आपले बऱ्याच सगळ्यांच्या सेकंड वेव्हला तर आपण आपल्या बघणार तर प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाला ना कोणाला या आजाराचं किंवा कोणत्या तरी नातेवाईकांमध्ये या आजाराचं काही ना काही त्याचं परिणाम झालेले आहेत. काही काहींच्या घरांमध्ये तर फॅमिलीच्या फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर आजार खूप गंभीर आहे आणि त्याला आपण गांभीर्याने घेतलंच पाहिजे. तर मला एक सांगायचं आहे की आता कोविडची जी भीती होती सेकंड वेव्हला, व्हॅक्सिन घेतल्यानंतर ते कमी होणार, आपल्याला काही दिवस प्रिकॉशन्स घ्यायच्यात. पण आता दुसरे प्रॉब्लेम्स आले आहेत की ह्या आजारासाठी ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तर आपण सगळ्यांनी ऐकलं आहे रेमडेसिवीर, टोसिलिझुमाब, स्टेरॉइड्स, डेक्सामेथाझोन, वेगवेगळी इंजेक्शन्स, वेगवेगळी औषधं पेशंट्सला दिली जातात आणि त्यातनं पेशंट कोरोनामधनं बरा होतो आहे. प्रोटोकॉल गव्हर्नमेंटने दिलेला आहे, त्यानुसार त्याचा वापर होतो आहे. डॉक्टर लोक त्याचा वापरही करत आहेत आणि हे सगळं चांगलं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण एक दुसराच प्रॉब्लेम, आम्ही डेंटिस्ट लोक म्हणा किंवा ENT सर्जन्स, आम्ही बरेच जण हे आता ऑब्झर्व करतो आहे की विशेषतः फंगल इन्फेक्शनबद्दल आपण आता ऐकलं असणार आहे की हे फंगल इन्फेक्शन, याला म्युकॉरमायकोसिस म्हणतो आम्ही. तर म्युकॉरमायकोसिसबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मला कुठलीही निगेटिव्हिटी किंवा कुठली भीती घालायची नाही आहे. फक्त मी जे आता काही सांगणार आहे त्यानुसार जेवढे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आपले नातेवाईक, मित्रमंडळी किंवा आपल्या घरातील कोणी जेव्हा कोरोनासाठी हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि ज्यावेळेला आपल्या घरातले जे पेशंट्स आहेत ते विशेषतः वयस्कर पेशंट, ज्यांचं वय जास्त आहे आणि ज्यांना शुगर आहे, अशा पेशंट्सना तुम्हाला विशेषतः जास्त काळजी घ्यायची. तर मला थोडक्यात त्या म्युकॉरमायकोसिसबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं की हा जो आजार आहे म्युकॉरमायकोसिस, हे फंगल इन्फेक्शन आहे. तर हे कोणाकोणाला होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ज्यांना स्टिरॉइडची ट्रीटमेंट, ज्यांना ऑक्सिजनचा मास्क लावून हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस, बरेच आठवडे ऑक्सिजन थेरपीवरती पेशंट असतो आणि ज्यांना डायबिटीस असतो. आपल्याला माहिती की कोरोनानंतरसुद्धा पेशंटची शुगर वाढते आणि त्याच्यानंतर जेव्हा पेशंटची कंडिशन खराब होते तेव्हा अँटीव्हायरल मेडिसिन्सचा वापर केला जातो, ऑक्सिजनचा वापर केला जातो. पण जेव्हा पेशंटची इम्युनिटी डाऊन होते अशा वेळेला हे फंगल इन्फेक्शन लागतं. आता काय होतं आहे की कोरोनानंतर काही काही पेशंट्स आमच्याकडे, माझ्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये 1-2 पेशंट्स आले की ज्यांना डायबिटीस होता, जे कोरोनाची ट्रीटमेंट झाल्यानंतर बरेही झाले. पण ट्रीटमेंटला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे दात हलत आहेत, दात काढून द्या. जेव्हा मी चेक केलं तर मला असं वाटलं की ते दात फर्म आहेत, त्या दातांना इतर काही पॅथॉलॉजी नाही आहे, किडलेले नाही आहेत, म्हणजे इतर काही कारण नाही आणि तरी दात हलत आहेत. मला थोडं आश्चर्य वाटलं. एक्सरे घेतलं तर एक्सरेमध्ये सुद्धा नॉर्मल आलं.
पण जेव्हा पेशंटने स्कॅन केलं ना, तेव्हा कळलं की पेशंटचं विशेषतः वरचा जबडा, त्याच्यामधलं सायनसचा पार्ट, नाकाच्या साईडचा हाड, जबड्याचा पार्ट आणि टाळू, डोळ्याचा खालचा भाग, डोळ्याची रिम, या भागाला ते इन्फेक्शन पसरलेलं होतं आणि पेशंट कोरोनामधनं बरा झाला. परंतु पेशंटला या फंगल इन्फेक्शनमुळे जो पेशंटचा वरचा जबडा जवळजवळ एका साईडचा काढावा लागला आहे. तर मला निगेटिव्हिटी नाही क्रिएट करायची, पण मला हे सांगायचं की ही गोष्ट ना, जेव्हा लवकर निदान होईल ह्या गोष्टीचं, तेव्हा आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की जे पेशंट कोरोनानंतर बरे होत आहेत पण त्यांना शुगर असणारे किंवा ज्यांची शुगर लेवल कायम एलिव्हेटेड असेल, त्या लोकांनी शुगर टेस्ट करणं आणि तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही ॲटलिस्ट तुमचे दात बरोबर आहेत का, तुमचे ज्या दातांमध्ये कुठल्या मोबिलिटी वगैरे आहे का, किंवा तुमच्या चेहऱ्याला कुठे पेन होत असेल, डोळ्याच्या इथे दुखत असेल, वरच्या जबड्याला कुठे दुखत असेल, किंवा परत सर्दी खोकला किंवा कंजेशन वाटत असेल, तर तुम्ही त्वरित तुमच्या जवळच्या जनरल फिजिशियन किंवा डेंटिस्ट यांना तरी दाखवून दिलं पाहिजे. बघा, जेव्हा वेळेवरती किंवा लवकर ह्या गोष्टीचं निदान होईल तेव्हा काही गोष्टी हातात असतील. जेव्हा वेळेवरती निदान होईल तेव्हा त्याला अँटीफंगल मेडिसिन्स आहेत, काही ट्रीटमेंट्स आहेत, एक्सरेज आहेत, स्कॅन्स आहेत आणि त्याच्यानंतर पेशंटला बेसिक प्रिकॉशन्स आहेत त्या घ्यायच्यात आणि त्यानंतर पेशंट त्याचा नॉर्मल लाईफ सुरळीत जगू शकतो. परंतु जेव्हा हा आजार जास्त प्रमाणात होईल त्यावेळेला काय होतं ना, की पेशंटचा वरचा जबडा, विशेषतः ज्याच्यामधलं बोन थोडं ठिसूळ असतं, तर अशा वेळेला वरचा जबडा, सायनस, नाकाचं हाड, डोळ्यांच्या खालचं हाड, अशा ठिकाणी हे फंगल इन्फेक्शन पसरतं. बऱ्याच वेळा पेशंटच्या तोंडामध्ये पेशंटला व्हाईट पॅचेस दिसतात, ब्लॅक पॅचेस दिसतात आणि त्यावेळेला पेशंट आमच्याकडे येतो. परंतु जेव्हा लेट होतं तेव्हा येणार, तर मग त्याची फक्त सर्जिकल ट्रीटमेंट हीच थेरपी आहे. तर जेव्हा ही थेरपी किंवा सर्जिकल ट्रीटमेंट पेशंटला कमी लागावी आणि पेशंटचं पुढचं लाईफ चांगलं राहावं, यासाठी त्याचं लवकर निदान होणं गरजेचं आहे. तर मला सगळ्यांना ही कळकळीची विनंती आहे की जे पेशंट कोरोनासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत आणि ज्या पेशंटना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना त्यांना शुगर असणार आहे किंवा त्यांना स्टिरॉइड थेरपी, रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स हे दिले गेले असतील, तर त्यांनी कृपया करून त्यांना होणाऱ्या चेहऱ्यावरच्या वेदना, चेहऱ्यावरती कुठलं पेन, डोळ्याच्या इथे दुखणं, नॅझल कंजेशन किंवा कुठले दात हलत असतील, तर त्वरित ज्या ज्या डॉक्टरांची गरज आहे त्या डॉक्टरांकडे जाऊन लवकर, तुम्हाला कमीत कमी त्रास असताना लवकर जाऊन त्या गोष्टीचं निदान काही खातरजमा करून घ्या की हे परत इन्फेक्शन वगैरे तर नाही आहे. म्हणजे तुमची कोरोनातून पण सुटका होईल आणि हे जे आजार कोरोनानंतर ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स होत आहेत याच्यातून पण सगळ्यांची सुटका होणार आहे. दुसरं मला आता सगळ्यांना हे सांगायचं होतं की आपल्या बेसिक प्रिकॉशन्स तर झाल्यात, परंतु आपल्याला आपल्या ह्या काळामध्ये आपली मेंटल स्ट्रेंथ खूप जास्त चांगली ठेवायची आहे. आपल्याला सगळ्यांना जे मीडियावरती बातम्यांना जे येणारे निगेटिव्ह न्यूज आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आधीच आपण मेंटली स्ट्रॉंग नसणार ना, तर काय होणार ना, की जे आपण ट्रीटमेंट किंवा कुठलीही करतो ना, त्यावेळेला तुमची पॉझिटिव्हिटी जेव्हा असेल, मेंटल स्ट्रेंथ जेव्हा असेल ना, तेव्हाच त्याचा उपाय होतो व्यवस्थित. तर तुम्ही सगळ्यांनी कृपा करून यातनं बघाल तुम्ही तर 90% लोक यातनं बरे होत आहेत. सेकंड वेव्हला मात्र आपण जे अनुभवलं आहे की जवळजवळ सगळ्यांच्या घरामध्ये कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये कोणीतरी सिरियस झालं आहे, कोणाचे नातेवाईक वारलेत. तर मला सगळ्यांना ही विनंती आहे की आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप अधिक सतर्क राहायचं आहे. व्हॅक्सिन घ्यायचं कारण का माहिती आहे, जेव्हा पहिल्यांदा मागच्या वेळेला वेव आली होती आणि त्यावेळेला आपण सगळ्यांनी जेव्हा व्हॅक्सिन घेतलं नव्हतं किंवा त्यावेळेला रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा वापर नव्हता, जेव्हा ट्रीटमेंट्स नव्हत्या, प्रोटोकॉल नव्हते, त्यावेळेला तो आजार कमी प्रमाणात होता. परंतु व्हायरसचं जसं म्युटेशन होत गेलं, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जेव्हा संक्रमण होतं व्हायरसचं, तेव्हा त्याच्यामध्ये काही बदल होतात आणि त्याच्यानंतर तो प्रत्येकावरती वेगवेगळे परिणाम करते. मग कोणाला सर्दीत जास्त होते, कोणाला ताप जास्त येतो, कोणाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं आहे, कोणाच्या इतर ऑर्गन्सला डॅमेज होतं आहे, कोणाचं रेस्पिरेटरी फेल्युअर होतं आहे, कोणाला सायटोकाईन स्टॉर्म म्हणून प्रकार होतो आहे. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण व्हॅक्सिन आलेलं आहे ते व्हॅक्सिन घेतलं, तर व्हॅक्सिन घेतल्यामुळे काय होणार आहे ना, की जरी म्युटेशन होऊन कुठला व्हायरस आला आणि जर आपल्याला त्याचं संक्रमण झालं तर त्याची होणारी बाधा किंवा त्याची तीव्रता आपल्याला कमी असणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे काय होणार ना, जेव्हा सगळ्या कम्युनिटीला व्हॅक्सिनेशन जेव्हा होणार ना, तेव्हाच हा आजार कमी होणार आहे. तर सगळ्यांनी कृपा करून पूर्वीसारखं करू नका. पूर्वी काही लोकांनी ते देवीची साथ येते किंवा काय येते म्हणून अजूनही काही विशिष्ट समाजांमध्ये ना असं आहे की ते व्हॅक्सिन घ्यायचं नाही, ही प्रथा अजूनही केली जाते आणि त्याच्याने कितीतरी लोक, कितीतरी लहान बाळं हे सफर झालेले आहेत. तर व्हॅक्सिनेशन हे पूर्वीपासून चालत आलं आहे. पूर्वीपासून जसजसे आजार आलेत नवनवीन, तसे त्यावर व्हॅक्सिन्स आलेत आणि ते व्हॅक्सिनेशन घेणं बंधनकारक होत जातं आहे. आपण ते घ्यायला हवं आहे. तर सगळ्यांनी व्हॅक्सिनेशनबद्दल सतर्क राहा. जसजसं मिळेल व्हॅक्सिनेशनसाठी सुद्धा घाई गर्दी करण्यात आणि गोंधळ करण्यात काही अर्थ नाही. नाहीतर त्या सेंटरला जाऊन गर्दी केली आणि तिथे जाऊन आपण पॉझिटिव्ह होणार, तर त्याचा काही उपयोग नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर 2 दिवसांनी ताप येतो आणि त्या सेंटरला जाऊन जर तुम्हाला कोरोनाची इन्फेक्शन झालं, तर त्याच्यामुळे येतोय ताप की व्हॅक्सिनमुळे येतोय, हे सुद्धा कन्फ्युजन होतं आहे. तर त्यामुळे मला सगळ्यांना विनंती आहे
की गव्हर्नमेंट जसं जसं नवीन नवीन गोष्टी अंमलात आणत आहे, तर तुम्हाला जसं व्हॅक्सिन मिळेल तसं तुम्ही नोंदणी करून तुमच्या बेसिक प्रिकॉशन घेऊन व्हॅक्सिन घ्या आणि सर्वांनी सुरक्षित राहा. आणि हे जे म्युकरमायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शनबद्दल मी सांगितलं आहे, तर हे पेशंट्स किंवा काय याच्यासाठी नाही, पण वेळेवरती जेव्हा ट्रीटमेंट मिळेल ना, तेव्हा याच्यातनं पोस्ट कोरोना ज्या लोकांची ट्रीटमेंट होते, त्या लोकांना काय ट्रीटमेंट होते, त्यांच्या फाईलवरती सगळं लिहिलेलं असतं. तर त्या फाईलमध्ये तुम्हाला शुगर वाढते की नाही, तुमच्यामध्ये तुमचे कुठले इतर पॅरामीटर्स ब्लडचे नॉर्मल आहेत की नाही आहे, आणि तुम्हाला इथले कुठले सिम्पटम, जसे मी फेशियल पेन सांगितलं, दात लूज होणं सांगितलं, डोळ्यांच्या खाली पेन होणं, कधी कधी बधीरपणा जाणवतो, नाकामध्ये किंवा सायनसमध्ये कंजेशन वाटणं, हे सगळे छोटे छोटे जे लक्षणं आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रादर मी तर सांगेन तुम्हाला लक्षणं नसतानाही तुम्ही वेळेवरती डॉक्टरांना जाऊन एक प्रिकॉशन म्हणून फक्त तुमचं चेकअप करून घ्या, जेणेकरून होणारं फंगल इन्फेक्शन किंवा कोरोनानंतर होणारे जे काही इतर आजारांचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कोणाला होणार नाहीत. तर मला एवढीच इन्फॉर्मेशन सगळ्यांसोबत शेअर करायची होती. धन्यवाद.